नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईश्वरी आता अर्णवकडे बघतच राहते. अर्णवने ईश्वरीला आईस्क्रीम दिलेलं असतं. ईश्वरी म्हणते की सर, आज अचानक आईस्क्रीम म्हणजे सर तुम्ही माझ्यासाठी आईस्क्रीम मागवलं आहे असं म्हटल्यावर आता ईश्वरी ही अगदी खुशीने त्याच्याकडे बघत असते. परंतु अर्णव हा तिच्याकडे बघत म्हणतो की नाही, ॲक्च्युली काय झालं, काल आईस्क्रीम खायचं होतं ना तुला, परंतु काल माझ्यामुळे तुला आईस्क्रीम खाताना आलं नाही. दुसरं आईस्क्रीम खायचं होतं तुला आणि ना ते माझ्या प्रिन्सिपल्समध्येच बसत नाही आणि अशी मी कोणाची उधारी ठेवू शकत नाही आणि त्याच्यामुळे हे आईस्क्रीम मी तुला देत आहे. त्यावेळेला असं म्हटल्याबरोबर ईश्वरी म्हणते की सर, हे काय, म्हणजे तुम्ही आता आईस्क्रीममध्ये पण व्यवहार आणणार आहात का? त्यावेळेला अर्णव म्हणतो की काय ना मिस इंदोर, काल माझ्यामुळे तुला नाही आईस्क्रीम खाता आलं नाही आणि मला ते आवडलं नाही आणि मग अशी कोणावरही मी उधारी ठेवू शकत नाही आणि तुझी तर उधारी मी ठेवू शकत नाही. त्याच्यामुळेच मी हे सगळं केलं आहे. मी हे तुझ्यासाठी आईस्क्रीम आणलं आहे असं म्हटल्यावर आता लगेच ईश्वरी बघायलाच लागते आणि अर्णव म्हणतो की खा ते आईस्क्रीम आता. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही, नको आहे मला ते आईस्क्रीम. आणि ती अगदी दचकून विचारते की काय, तुम्ही हे आईस्क्रीम मला उधारी नको म्हणून देत आहे? खरं तर अहो अर्णव सर, आईस्क्रीम ही आनंदाने देण्याची आणि आपण हे आनंद लुटून खाण्याची गोष्ट आहे आणि तुम्ही ते असं आईस्क्रीम कोणाला उधारी म्हणून ठेवताय. मी तर हे सगळं पहिल्यांदाच बघते की आईस्क्रीम कोणीतरी उधारी म्हणून ठेवतं आणि परत देतं. अर्णव सर, हे जरा विचित्रच वागते. म्हणजे मला असं वाटलं होतं की तुम्ही अगदी मनापासून आईस्क्रीम आणलं, परंतु नाही, तुम्ही तर हे आईस्क्रीम माझ्यासाठी व्यवहार म्हणून आणलं आहे आणि व्यवहार म्हणून आईस्क्रीम अशी खाण्याची गोष्टच नाही आहे. म्हणून राहू दे, मला ते नकोच आहे. तुमचं हे आईस्क्रीम मला नको. खरं तर सर, तुमचं हे जे काही वागणं आहे ना, ते नेहमी विचित्र असतंच, परंतु आज तुम्ही काहीतरी जरा वेगळंच वागलात. अहो, आम्ही पण इंदोरवरून आहोत आणि आम्ही पण कोणाची ना उधारी ठेवत ना कोणाला उधारी देत. आणि म्हणूनच एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही माझेच फंडे मला काय सांगताय हो? आणि या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही एक गोष्ट विसरताय, आईस्क्रीम ही काही कुठलीही व्यवहाराची गोष्ट नाही. त्यामुळे ना मला हे तुमचं आईस्क्रीम खायचंच नाही आहे. हे आईस्क्रीम तुमचं तुम्हालाच ठेवा असं म्हणून आता तो तिथल्या तिथेच ती उचलून त्या बाऊल तिथे त्याच्याकडे पुन्हा ठेवते आणि म्हणते की नको आहे मला तुमचं आईस्क्रीम. तेव्हा मग अर्णव म्हणतो की अगं मिस इंदोर, तुला खायचं होतं ना काल हे आईस्क्रीम आणि मग तू अशी वागतेस तर? आणि तुम्ही काय म्हणता ते की हे सगळं केल्याने अन्नाचा अपमान होणार नाही का? तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही, अन्नाचा अपमान वगैरे काहीही होणार नाही आहे. आणि काय ना, खरं तर बघायला गेलं तर तेव्हा अर्णव तिला शांत करतो आणि म्हणतो की बरं ठीक आहे मिस इंदोर, चालेल. अगं मग हे आईस्क्रीम असं वितळून देणार आहेस का तू? तेव्हा ती म्हणते की कशाला वितळेल, तुम्ही आहात ना, तुम्ही खा ना ते आईस्क्रीम. मला कशाला, मला नको आहे ते आईस्क्रीम आणि व्यवहार म्हणून मला आईस्क्रीम खाणं नकोच बाबा असं म्हणून ती त्याला सरळ बोलून दाखवते. त्याच वेळेला आता अर्णवला काय बोलावं काहीच कळत नाही. ईश्वरीने अगदीच त्याच्यावर चांगलेच गोळीबार केलेला असतो. तेव्हा अर्णव म्हणतो की हे घे आईस्क्रीम. ईश्वरी म्हणते की नाही, नको आहे मला. तेव्हा मग तो घे मिस इंदोर असं बोलतो. प्लीज असं बोलल्याबरोबर ती म्हणते की अच्छा, म्हणजे तुम्ही आता प्लीज बोलणार आहात आणि प्लीज बोलल्याने काय होणार आहे? मगाशी तुम्ही जे काही बोललात ते माझ्या डोक्यातून निघून जाणार आहे का? नाही, तुम्ही हे सगळं व्यवहाराखातर करताय हे तर माझ्या लक्षातच येईल ना, मग उगीचच कशाला ना. तेव्हा मग अर्णव म्हणतो की बरं ठीक आहे, तुला हवा तसा आग्रह ना मी नंतर करेन हवं तर, परंतु तोपर्यंत ना हे आईस्क्रीम वितळून जाईल. म्हणूनच हे आईस्क्रीम वितळून गेल्यानंतर याचा मँगो मिल्कशेक झाल्यावर तू खाणार आहेस का? त्यामुळे घे हे आईस्क्रीम खा आणि तुझा आग्रह ना करेन मी नंतर तुला. तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की अच्छा, म्हणजे मला हवा तसा आग्रह तुम्ही करणार ना? तेव्हा अर्णव हो असं म्हणतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की नक्की. तेव्हा तो हो मिस इंदोर असं बोलतो आणि नंतर ती परत म्हणते की पक्का. त्यावेळेला तो अगदी चिडून तिच्याकडे बघतो आणि मग ईश्वरी गप्प बसते आणि पटकन त्याच्या हातून ते घेते आणि त्याच्या हातातनं घेऊन ते आता खायला ती सुरुवात करणार असते. आता अर्णव म्हणतो की ठीक आहे, घे तू. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, खरं तर ना मी हे आईस्क्रीम खाल्लंच नसतं, परंतु आता तुम्ही मला आग्रह करणार आहात म्हणूनच मी आईस्क्रीम खाते, नाहीतर मी खाल्लंच नसतं व्यवहार म्हणून असं म्हटलं. बरं आता ईश्वरी म्हणते की चला
आता हे असं थंडगार आईस्क्रीम बघून आणि त्याच्यावर हे आंब्याचे असे छोटे तुकडे बघून खरंच खूप बढिया वाटतंय असं म्हणून आता ईश्वरी ते आईस्क्रीम खायला सुरुवात करते आणि आईस्क्रीमचा ते एक स्कूप खाते आणि ते खात असताना अर्णव तिला आता समोरून बघत असतो. कारण ईश्वरी ज्या प्रकारे लहान मुलासारखं आईस्क्रीम खाते ते पाहून अर्णवला फारच गंमत वाटत असते. नंतर आता ईश्वरी आईस्क्रीम खाते आणि म्हणते की वा वा, अगदी मस्त, खरंच भारी. धरती पर जर स्वर्ग कुठे आहे तर त्या या मँगो आईस्क्रीममध्ये. तुम्हाला माहिती आहे का सर, हे आईस्क्रीम म्हणजे काहीतरी वेगळंच, हे जगच काहीतरी अवरे असं वाटतं. असं वाटतं की खरंच आपण स्वर्गात पोचलो आहे आणि हा जो आपण जन्म घेतला आहे ना, तो जन्म ह्यासाठी घेतला आहे असं वाटतं. आणि हे आईस्क्रीमचे जे काही मँगो आईस्क्रीममध्ये हे जे काही छोटे छोटे आंब्याचे तुकडे आहेत ना, ते पाहून तर मला असं वाटतं आहे की धरती पर स्वर्ग जो काही आहे तो येही है आणि याच्यासाठीच आपण जन्म घेतला आहे, यासाठीच धरतीवर स्वर्गावर जन्म घेतला आहे आपण असं म्हणून ती ते बोलत बोलत खात असते. आणि अर्णव तिच्या त्या सगळ्या गप्पा ऐकत असतो. आणि ईश्वरी म्हणते की सर, मला इतका आनंद झाला आहे, खूप मजा वाटते मला. आणि हो, हे आईस्क्रीम खात असताना इतकी एन्जॉय करते मी, मला ना हे आईस्क्रीम खरंच खूप आवडतं. त्यावेळेला मग आता अर्णव तिच्याकडे हसत बघत असतो. आणि नंतर ईश्वरी म्हणते की वा वा, खरंच हे मँगो आईस्क्रीम म्हणजे अगदी कातील, लाजवाब असं म्हणून ती ते खात असते. आणि अर्णव तिच्या त्या सगळ्या गप्पा ऐकत असतो. अर्णवला हे ऐकत ऐकत हसायला देखील येत असतं. आणि ईश्वरी तिच्या गप्पा सुरूच असतात आणि अर्णव त्या सगळ्याकडे अगदी आनंदाने बघत असतो. ईश्वरी जे काही बडबडते त्या गप्पा त्याला आवडू लागलेल्या असतात आणि तो नकळतच आता ईश्वरीच्या प्रेमात पडत चाललेला असतो. हे देखील आता त्याला समजत नसतं, परंतु ते सगळं तो खूप एन्जॉय करत असतो. आणि मग ईश्वरी म्हणते की सर, खरंच आजच्या या मँगो आईस्क्रीमसाठी थँक्यू. खरं तर खूप बरं वाटलं मला, आईस्क्रीम खाल्लं ते खरंच खूप एन्जॉय देखील केलं मी आणि त्यासाठीच खरंच थँक्यू असं म्हणून आता ईश्वरी ही त्याचं आभार मानत असते. त्यावेळेला अर्णव म्हणतो की खरं तर मिस इंदौर, मी तुला इथे एवढ्या शॉर्ट नोटीसमध्ये बोलावलं आणि तू तिथे आलीस त्यासाठी पण खरं तर असं म्हटल्यावर आता इथे ती म्हणते की बरं अर्णव सर, मला सांगा की हे जे लॉकेटची जागा आहे ही तुम्ही अशी का ठेवली आहे, म्हणजे ती तुम्ही रिकामीच ठेवली आहे, अजून तुम्ही ते काढलं नाहीत का, म्हणजे तिथे माझी आठवण यावी किंवा माझी आठवण राहील किंवा तुम्ही हरला होतात माझ्याकडून हे आठवणीत राहण्यासाठी म्हणून ठेवलं आहे का. तेव्हा अर्णव आता काही बोलायला जाणार तेवढ्यातच तिथून लावण्य आलेली असते. आणि लावण्य आल्याबरोबर त्याच्याकडे बघून म्हणते की ओ माय गॉड, लुक हू इज हिअर, ईश्वरी देसाई इन दी ऑफिस. अरे बापरे, आज अचानक कशी काय ईश्वरी देसाई. आणि हो, वेल, कशी आहेस तू, हाव आर यू असं ती तिला विचारते. त्यावेळेला मग ईश्वरी बरी आहे असं फक्त तिला नॉर्मल तुटकच उत्तर देते. आणि नंतर मग आता लावण्या तिच्याकडे बघूनच बोलत असते, ए यार, आपली आज क्लायंटची महत्त्वाची मीटिंग आहे, म्हणजे तुझ्या लक्षात आहे ना. तेव्हा तो काहीच बोलत नाही. मग नंतर ती म्हणते की तसं नाही, तू तुझ्या पर्सनल वर्कमध्ये इतका बिझी आहेस, मला वाटलं की तू विसरला वगैरे असशील, म्हणूनच मुद्दाम तुला रिमेंबर करण्यासाठी इथे आले मी. आणि काय ना, तुझं पर्सनल वर्क कधी संपेल हे मला माहीत नाही, म्हणूनच तुला रिमाइंडर द्यायला जस्ट आली आहे, आपली आज मीटिंग आहे. त्यावेळेला लगेच अर्णव बोलून दाखवतो की एक मिनिट, काय ना, मी ही मीटिंग अरेंज केली आहे, मी स्वतः हे टाईम दिला आहे, त्यामुळे मला ते बरोबर रिमेंबर आहे, कळलं लावण्या असं तो तिला बोलतो. त्याच वेळेला मग ईश्वरी आता निघत असते. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदौर, उद्याचं लक्षात आहे ना. तेव्हा ती हो असं म्हणते आणि नंतर ती तिकडून निघून जात असते. तेवढ्यातच अर्णव तिला बाय करतो आणि तिकडून निघून जातो. आणि त्याच वेळेला हे सगळं होत असताना ईश्वरी पण अर्णव गेल्यानंतर त्याच्या मागोमाग निघूनच चाललेली असते. परंतु लावण्य तिकडे तिला थांबवते आणि म्हणते की एक मिनिट ईश्वरी देसाई वेट असं म्हणून ती आता तिला थांबवायला लावते. आणि ईश्वरी आता रागवलेलीच असते, कारण तिला माहीत असतं की लावण्य पुन्हा काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करणार आणि पुन्हा तिचा इन्सल्ट करण्याचा प्रयत्न करणार. तेव्हा मग आता ईश्वरीला ती म्हणते की तू काय समजतेस कोण गं स्वतःला, सारखी सारखी इथे अर्णवच्या मागे पुढे करण्याच्या का प्रयत्नामध्ये असतेस, आणि इथे ऑफिसमध्ये आता तुझं काही काम नाही तर का सारखं सारखं त्याच्याजवळ असतेस. तेव्हा मग ती म्हणते की एक मिनिट, एक तर ऑफिसमध्ये मी इथे स्वतःहून आलेलं नाही आहे, मला अर्णव सरांनी बोलवलं आहे आणि म्हणून इथे आली. आणि तुमचा जो काही गैरसमज आहे की मी त्यांच्या मागे पुढे करत असते, तो प्लीज डोक्यातून काढून टाका. आलं लक्षात, मी असं काहीच करत नाही आहे. तेव्हा मग लावण्य चिडलेली असते आणि म्हणते की एक मिनिट, माइंड युअर लँग्वेज, काय ना, माझ्याशी बोलताना जरा नीट बोलायचं, आणि तू काय करतेस काय नाही ना हे मला सगळं चांगलंच माहिती आहे, त्यामुळे आत्तापासून ARपासून दूर राहायचं
असं ती बोलते. त्यावेळेला आता लगेच लावण्याला ती म्हणते की अच्छा, म्हणजे हे तुमचं तिसरं पण बोट मी दुमडू का? तेव्हा लगेच लावण्या हात खाली करते आणि ईश्वरी म्हणते की हे बघा, तुम्हाला काय वाटतंय की मी अर्णव सरांच्या मागे पुढे करते, आणि जर तुमचा असा गैरसमज होत असेल तर आत्ताच्या आत्ता चला अर्णव सरांकडे, सगळा गैरसमज दूर होऊन जाईल. आणि ती म्हणते की तुम्हाला काय वाटतंय की मला तुम्ही जे काही केले ते विसरलात का? मी आता कोणालाही बांधील नाही आहे. तुमच्याबद्दल तुम्ही जे काही आहात ना ते अर्णव सरांना मी सहजच सांगू शकते, आणि मी काय त्या ऑफिसची एम्प्लॉई पण राहिलेली नाही. त्यामुळे तुमचं सत्य उलगडायला मला वेळ लागणार नाही, आणि जो माझ्याबद्दल गैरसमज केला आहे तो आता मोडून टाका. चला. ती तिचा हात धरून तिला घेऊन जाणार असते आणि अर्णव सरांपुढे सगळं सत्य मी विचारते असं बोलल्याबरोबर तिथून ती निघून जाते आणि म्हणते की शटअप, मला खूप कामं आहेत इथे, काय मी तुझ्यासारखी फुकट नाही बसले, युजलेस, असं बोलून लावण्या घाबरून निघून जाते. तेव्हा ईश्वरी ती गेल्यानंतर मनातच म्हणते की जेवढ्या ॲटिट्यूड आहे ना हिला, त्यापेक्षा थोडीशी बुद्धी असली असती ना तरी बरं झालं असतं, असं म्हणून ईश्वरी निघत असते. वल्लरी बाहेर पडल्यावरती तिला ड्रायव्हर विचारतो की तुम्हाला कुठे सोडायचं आहे का मॅडम, गाडी काढतो. तेव्हा ती म्हणते की नाही, गाडीची काहीच गरज नाही आहे, मी जाते. नंतर लावण्याला ही वल्लरीला कॉल करते. तेव्हा लगेच वल्लरी म्हणते की काय, आज चक्क ऑफिसमधल्या कामामधून वेळ काढून तू मला कॉल केला आहेस? तेव्हा ती म्हणते की हो, ऐका, जरा मी महत्त्वाचं बोलत आहे. काय ना, किती काही झालं तरीही मला माझं काम हे करावंच लागणार आहे, परंतु तुम्ही मात्र तुझं काम करत नाही असं वाटतं मला. तेव्हा वल्लरी म्हणते की काय झाले आता? तेव्हा ती म्हणते की ती ईश्वरी देसाई सतत अर्णवच्या मागे पुढे करत असते. तिला किती वेळा सांगितलं तरी तिला ऐकायलाच येत नाही. आज ती ऑफिसमध्ये आली होती पुन्हा, आणि ती अर्णवबरोबर गप्पा मारत होती. तेव्हा मग आता हे ऐकल्यावर वल्लरीला खूपच राग येतो. वल्लरी म्हणते की हे बघ, तू अजिबात घाबरू नकोस, मी काहीतरी करते. आणि तसंही मी आता तिच्याच घरी जाणार होते. तेव्हा वल्लरी म्हणते की व्हॉट, आता तुम्ही ईश्वरी देसाईकडे जाणार आहात? तेव्हा ती म्हणते की हो, तिच्याकडेच जाणार होते मी. काय नाही, तिला आणि तिच्या आईला अगदी व्यवस्थित समज द्यायचं आहे मला. इथून पुढे काय करायचं काय नाही हे त्यांना नीट सांगायचं, नाहीतर मात्र ते माझ्या डोक्यावर बसणार आहेत. आणि तू नको काळजी करूस, मी आता तिच्याच घरी चालली आहे. असा दम देते ना तर दोघी मायलेकींना की त्या पुन्हा अर्णवकडे आणि आपल्या घराकडे वळूनही बघणार नाहीत. मला कळतं आहे की तुला आता सध्या काय वाटतं आहे ते. तुला या सगळ्याचा खूप राग येतो आहे ना की असं सगळं चाललं आहे, परंतु नको घाबरूस, मी बघ आता काय करते ते. ही वल्लरी ना अगदी बरोबर तिला धडा शिकवेल. तेव्हा मग आता लगेच लावण्य म्हणते की धडा वगैरे शिकवण्याचं राहू द्या, मी इकडचं ऑफिसमधलं मॅनेज करू शकते, परंतु तुम्ही त्या ईश्वरीला बघा, मी तिला अजिबात या ऑफिसमध्ये टॉलरेट करू शकत नाही आहे. तेव्हा मग लावण्य म्हणते की येस, सेम हिअर डार्लिंग, मला पण तेच वाटतंय, आणि तू नको काळजी करूस, मी बघते आता काय करायचं ते. आता ही वल्लरी काय करेल ते बघतच राहा, असं म्हणून ती फोन ठेवते. आणि लावण्या असं बोलल्याबरोबर वल्लरी पण खूप चिडलेली असते. त्याच वेळेला आता लावण्याकडून वल्लरीला कळलेलं असतं की ईश्वरी ऑफिसमध्ये आली, त्यामुळे तिचा राग आणखीनच बळावलेला असतो. ती म्हणते की आता त्या ईश्वरी देसाईचं पण तिच्या आईसारखं करणं मी कमी करणार नाही. जर माझं ऐकली तर ठीक, नाहीतर तिच्या आईसारखी तिची अवस्था अगदी बदनामीची आणि बेकारीची करून टाकेन, असं ती म्हणत असते. तेवढ्यातच ती निघत असताना डोक्यात विचार चालू असताना तिथे आजी येते आणि म्हणते की वल्लरी, काय गं, कुठे निघालीस तू? तेव्हा ती म्हणते की अच्छा, आलात का तुम्ही? अहो ते काय ना, मी जरा ना फुलांची ऑर्डर द्यायला चालले होते, सात्विकताईंचं उद्या श्राद्ध आहे ना म्हणून. तेव्हा आजी म्हणते की काय, चक्क तू फुलांची ऑर्डर देण्यासाठी चालली आहेस? तेव्हा ती म्हणते की हो, का काही प्रॉब्लेम आहे का त्याच्यामध्ये? तेव्हा ती म्हणते की नाही गं, प्रॉब्लेम असं काही नाही आहे, परंतु तू ऑर्डर द्यायला चालली आहेस या हेतूवरच मला शंका येते, दुसरंच काहीतरी काम असेल तुझं. तेव्हा वल्लरी म्हणते की हे बघा आई, काय ना, प्रत्येक वेळेला तुम्ही माझ्याबद्दल असाच संशय घेत आलात, आता मी त्याच्याबद्दल काहीच करू शकत नाही आहे. तेव्हा मग आजी म्हणते की काय ना वल्लरी, अभि जेव्हापासून तुला लग्न करून घरात घेऊन आला तेव्हापासून मी अगदी तुला व्यवस्थित ओळखून आहे, त्यामुळे तू काय करू शकतेस याचा अंदाजा आहेच मला. आणि हो, हे बघ, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तू काही कर, परंतु तुझ्यावर माझे अगदी बारीक लक्ष आहे, नजर आहे, लक्षात ठेव, असं म्हणून आता वल्लरी तिकडून निघून जाते. आणि आजी विचार करते की आता ही वल्लरी काय करते त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. नंतर ईश्वरी कपड्यांच्या घड्या करत बसलेली असताना तिथे वल्लरी येऊन दरवाजा वाजवते. तेव्हा ईश्वरी येते आणि म्हणते की मामी, तुम्ही? तेव्हा ती हो असं म्हणते. मग आता ईश्वरी म्हणते की या आतमध्ये या, काय झालं? तेव्हा मग ती म्हणते की मला जरा बोलायचं होतं, घरात कोणी आहे का? तेव्हा मग ईश्वरी म्हणते की का, तुम्हाला आणखी कोणाशी काहीतरी बोलायचं होतं का? तेव्हा वल्लरी म्हणते की नाही, खरं तर मला तुझ्याशीच बोलायचं असं होतं, आणि तुझ्याशी बोलून तूच खरं तर मेन आहेस, तुलाच ह्या सगळ्या गोष्टी बोलायच्या होता.
तेव्हा मग ईश्वरी म्हणते की काय झालं आहे, कुठली मेन गोष्ट. तेव्हा वल्लरी तिला म्हणते की हे बघ, एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची ईश्वरी, तू आता अजिबात अर्णवच्या मागे पुढे करायचं नाहीस, अर्णवपासून दूर राहायचं, कळलं ना. तेव्हा मग ती म्हणते की काय मामी, हे काय बोलताय तुम्ही. तेव्हा वल्लरी म्हणते की हे बघ, ही जी तुझी काही नाटकं आहेत ना, ती नाटकं माझ्यासमोर दाखवायची नाहीत. काय तुझं हे भोळेपणाचं जे काही नाटक आहे ना, ते सगळ्या नाटकांना माझी सासू ती भुलत असेल, परंतु मी भुलणार नाही. मी तुझ्यासारख्या मुलींना ना चांगलीच ओळखून आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची, हळूहळू आमच्या घरात शिरलीस आणि त्यानंतर आता अर्णवच्या मागे पुढे करतेस. आणि म्हणूनच तुला मी आत्ताच वॉर्निंग देते की काही झालं तरीही अजिबात अर्णवच्या मागे पुढे करायचं नाही किंवा आमच्या घरी यायचं नाही, ऑफिसमध्येही त्याला जाऊन भेटायचं नाही. ईश्वरी म्हणते की हे बघा मामी, तुम्ही जे काही बोलताय ना, तो तुमचा गैरसमज झालेला आहे आणि त्यामुळे हा गैरसमज तुम्ही तुमच्या मनातून काढून टाका. मी कशाला हे सगळं करू आणि मी कशाला अर्णव सरांना भेटू. तेव्हा मग ती म्हणते की हे बघ, तू आणि तुझी आई, तुमच्यासारख्या बायकांना मी चांगली ओळखून आहे, तुम्ही बरोबर गोष्टीवर लक्ष ठेवता. तेव्हा मग आता लगेच ती म्हणते की तुम्ही माझ्या आईबद्दल बोलात, म्हणजे तुम्ही माझ्या आईला ओळखता का, काय केले तिने. असं म्हटल्याबरोबर इथे आता ईश्वरी असं बोलल्यावर वल्लरी विचार करते की अच्छा, म्हणजे याचा अर्थ हिला अजूनही सुषमाने काहीही सांगितलेलं दिसत नाही आहे, आपल्या मुलीपासून लपवून ठेवलं आहे की ही मुद्दाम मला माहीत नाही असं दाखवण्याची ॲक्टिंग करत आहे, असं वल्लरी मनातच विचार करते. तेव्हा वल्लरीला असं बोललेलं पाहताना ईश्वरीला धक्का बसतो. म्हणजेच ईश्वरीला स्वतःला बोललं ते ठीक, परंतु तिच्या आईला बोलून दाखवलं, त्यामुळे तिला आता खूपच धक्का बसलेला असतो. आता त्यावेळेला इथे वल्लरी म्हणायला लागते की लक्षात ठेव, तू आणि तुझी आई आमच्या घरापासून आणि अर्णवपासून लांब राहायचं, अजिबात गोड गोड बोलून भुरळ पाडण्याचा प्रयत्न करायचा नाही, कळलं. असं ती बोलून दाखवते. त्यावर आता ईश्वरी म्हणते की एक मिनिट, मला काही बोललात आत्तापर्यंत तुम्ही, ते मी सगळं सहन करून घेतलं मामी, परंतु तुम्ही माझ्या आईला बोललात ते मी सहन करून घेणार नाही. उगीचच तिच्याबद्दल काही बोलण्याची गरज नाही आहे. आणि तुम्हाला कोणी सांगितलं गं या सगळ्या गोष्टी आम्ही करतोय ते. म्हणजे तुम्ही उगीचच चोराच्या नुसत्या उलट्या बोंबा मारण्याची कामं करत आहात, तुम्हाला यातलं काहीही माहिती नाही आहे. म्हणून मी तुम्हाला आता सांगते की अजिबात मी हे सगळं ऐकून घेणार नाही. तुम्ही जे काही वागताय हे मला कळतं आहे, तुमचा जो काही गैरसमज झाला आहे ना, तो कसा झाला आहे हे मला माहीत नाही आहे, परंतु तुमची जी नियत आहे ना, तीच मला वाईट दिसते आणि म्हणूनच तुमच्या नियतीमुळेच तुम्ही हे सगळे चुकीचे असे विचार करता. आणि म्हणूनच आता हे सगळे विचार असे वाईट करण्याची तुम्हाला काहीही गरज नाही आहे. आणि तुम्हाला जे काही वाटतं आहे ना, ते पहिले मनातून काढून टाका. आणि पुन्हा जर असं काही बोललात तर याद राखा, असं ती बोलून दाखवते. त्याच वेळेला मग आता असं बोलल्यानंतर वल्लरी म्हणते की हे बघ, जास्त बोलण्याचं काम नाही आहे, तुला जेवढं सांगितलं ना तेवढंच करायचं. मग आता वल्लरीवर ती चिडते आणि म्हणते की एक मिनिट, तुम्ही पण तुमचा आवाज खाली ठेवायचा, उगीचच नको ते आरोप आम्हाला लावायचे नाहीत. आम्ही इंदोरवरून असलो तरी काय झालं, तुम्ही नको ते आरोप आमच्यावर लावाल आणि मी ते सहन करेल असं अजिबातच होणार नाही. त्यामुळे तुमचा पण आवाज तुम्ही खालीच ठेवायचा, जास्त आवाज माझ्यासमोर वाढवायचा नाही. आत्तापर्यंत तुमचं खूप ऐकून घेतलं हो, परंतु आता मी अजिबात ऐकून घेणार नाही. लक्षात ठेवा, आता तुम्ही इथे आला आहेत, प्रत्येक वेळेला तुम्ही मोठे आहात म्हणून तुम्हाला मान देणं आणि तुमची गोष्टी ऐकून घेणं हे आता वारंवार होणार नाही. प्रत्येक वेळेला तुमचा वयाचा मान ठेवत आले मी आणि म्हणूनच मी तुम्हाला काहीच बोलत नाही. परंतु आज तर तुम्ही हद्दच केली तो. आज तुम्ही चक्क मला नाही तर माझ्या आईला पण बोलून दाखवलं. काय संबंध आहे तुमचा तिच्याशी, ती काय करते तुमचं वाकडं, काहीच तुम्हाला माहीत नाही आहे, तरी पण तुम्ही अशा वागताय. हे जे काही वागताय ते तुमचं वागणं ना आता ताबडतोब थांबवा. आणि तुम्ही आता आतमध्ये या आणि बसा असं मी तुम्हाला अजिबात म्हणणार नाही. त्यामुळे तो बघा, तो दरवाजा आहे, तुम्ही ना आता या दरवाज्यातून निघालात तरीही चालेल, असं ईश्वरी बोलते. त्यावर तिला आता लगेच मामी बोलून दाखवते की हे बघ ईश्वरी देसाई, तू जे काही वागतेस ना, त्या वागण्याचा एक दिवस तुला पश्चाताप होईल, लक्षात ठेव. तेव्हा मग ती म्हणते की हां ठीक आहे चालेल, या तुम्ही आता. तेव्हा वल्लरी तिला धमकी देते की लक्षात ठेव ईश्वरी देसाई, मी तुझं काय करेन ना हे तुझंही तुला कळणार नाही. आणि मग त्यावेळेला फक्त पश्चाताप करत बसशील की माझ्याबरोबर अशी वागली होतीस आणि मला चॅलेंज दिलं होतंस. मी हे जे काही वागते ना, एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्याशी जी काही वागशेस याची परतफेड तुला नक्कीच करावी लागणार ईश्वरी देसाई, त्याशिवाय तू शांत बसू शकणार नाही. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की ठीक आहे चालेल, झालं आहे का तुमचं बोलून आता, जे काही बोलायचं आहे ते, मग प्लीज आता निघा, मलाही कामं आहेत, त्यामुळे निघा इथून, असं ईश्वरी बोलून दाखवते. मी पुढे म्हणते की एक मिनिट, काय ना,
भीती ज्यालाच असते जो कोणीतरी खोटं वागत असतो किंवा मनातून काहीतरी दडवून किंवा लपवून असतो. आणि माझी नियत साफ आहे. मी कोणाशीही चुकीचं आणि काहीही वागत नाही आहे. आणि त्यामुळे माझी नियत साफ असल्यामुळे मला कशाची भीती वाटत नाही. हे मी समोर जे काही तुम्हाला बोलले ते अगदी व्यवस्थित आणि बिनधास्तपणे बोलले. जर माणसाच्या नियतीमध्येच खोट असेल तर त्याला घाबरण्याची गरज असते आणि पश्चाताप करण्याची वेळ येते. माझं तसं काही नाही आहे. मी समोरासमोर जे काही आहे ते बोलते आणि नीट वागते. आणि माझ्या मनामध्ये तुमच्या मनात जसे काही घाणेरडे विचार आहेत तसेही नाही आहेत. त्यामुळे इथून पुढे विचार करूनच बोलायचं. असं म्हणून आता ईश्वरी तिला म्हणते की चला निघा आता. असं म्हणून ती तिला आता जायला सांगते आणि वल्लरी पण गपचूप मान खाली घालून तिकडून निघून जाते. आणि ईश्वरीने तिचा आता चांगलाच अपमान केलेला असतो. नम्रता दरवाजा उघडून आतमध्ये येते. म्हणते की लाईट गेलेले आहेत का? लाईट लावल्याबरोबर समोर ईश्वरी अंधारात बसलेली दिसते. ती म्हणते की इशू, अगं तू इथे अंधारात का बसली आहेस, म्हणजे सगळं लाईट्स वगैरे ऑफ करून? तेव्हा मग ती म्हणायला लागते की ताई, मला ना खरंच कळत नाही आहे की एखाद्याच्या मनात आपल्याविषयी असे घाणेरडे विचार कसे काय असू शकतात. असा एखादी व्यक्ती उगीचच कसलाही काहीही कशातही नसताना चुकीचा विचार का बरं करू शकतो. त्यावेळेला मग आता नमू तिला म्हणते की नक्की काय झालं आहे, मला सांगशील का तू? तेव्हा ईश्वरी तिला सांगते की हो ताई, सांगते मी काय झालेलं आहे ते. अगं तुला माहिती आहे का, मगाशी त्या वल्लरी मामी आल्या होत्या आणि मला सांगून गेल्या की अर्णव सरांपासून दूर राहायचं, त्यांच्या मागे पुढे करायचं नाही आणि त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे म्हणजे संबंध ठेवायचे नाही वगैरे असं मला सांगितलं. तेव्हा ती म्हणते की काय, ती वल्लरी मामी आली होती? तेव्हा मग ईश्वरी म्हणते की अगं हो, खरंच मला कळत नाही ती असा चुकीचा विचार का करत होती आणि तिला असं का बरं वाटलं असेल. तेव्हा नम्रता म्हणते की हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव ईश्वरी, ज्याचं जसं डोकं असतं ना तो त्या डोक्याने विचार करत असतो. आणि आपल्या मन साफ आहे आणि आपण असला काही चुकीचा विचार करत नाही, परंतु त्याच्या डोक्यामध्ये जे काही चालतं आहे त्यांची जशी बुद्धी आहे तसा त्यांनी विचार केला आणि तसंच तुला त्यांनी बोलून दाखवलं. त्यामुळे तू त्याच्याबद्दल वाईट वाटण्याची गरज नाही आहे. ईश्वरी म्हणते की पण काही केलं ना तरी ते माझ्या डोक्यातूनच जात नाही आहे, त्या कशा वागल्या माझ्याशी. तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की बरं मला सांग, तुझी नियत तर साफ आहे, तुझं मन साफ आहे? ईश्वरी म्हणते की हो. मग ती म्हणते की हा विचारही निघून जाईल. आता ईश्वरीच्या डोक्यावरून ती विचार काढते आणि असा चिमटीत धरून खिडकीच्या बाहेर टाकते आणि म्हणते की झालं, गेला विचार, निघाला विचार, हो ना? असं म्हणून आता ती तिला शांत करते. आणि पुन्हा एकदा नम्रता आणि ईश्वरी दोघीजणीही खुदू हसायला लागतात आणि ईश्वरी पुन्हा नॉर्मल झालेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे घरी सगळेजण अगदी हताश असतात, कारण अंजली येणार असते, परंतु अंजलीच्या पायाचं ऑपरेशन हे काही सक्सेसफुल झालेलं नसतं. तेव्हा आता आजी ही अगदी डोळे खाली करून रडतच त्या सगळ्या गोष्टींकडे बघत असते आणि म्हणते की माझी मुलगी इतक्या आशेने तिकडे गेली खरंच, परंतु काही झालं नाही ना, याचं खरंच खूप वाईट वाटतं मला. आता बिचारी काय करेल. तेव्हा मग अर्णव म्हणतो की एक मिनिट, तुम्ही उगीचच कुठलाही चुकीचा विचार करू नका आणि तिच्यासमोर असं डोळ्यातनं पाणी काढायचं नाही, नाहीतर तिचा धीर खचेल. आजी म्हणते की हो, असं अजिबात करायचं नाही, आपण तिच्यासमोर नॉर्मलच राहायचं आहे. तेवढ्यातच आता अंजली गाडीतून बाहेर उतरते आणि येते आणि आजीला मिठी मारते. आणि आजीला मिठी मारल्याबरोबर आजी नॉर्मलच बोलत असते. ती म्हणते की माझी अंजली, अगं कशी आहेस बाळा तू? तेव्हा मग ती ठीक आहे असं म्हणते. आणि नंतर इथे अंजलीचा चेहरा पडलेला असतो. अर्णव पण तिला म्हणतो की ताई कशी आहेस, अगदी मस्त दिसतेस, नेहमीप्रमाणे छान. तेव्हा मग आता सगळेजण अगदी तिची हसून चौकशी करत असतात. त्यामुळे अविनाश मामाही म्हणतो की हो अंजली बेटा, कशी आहेस तू, सगळं व्यवस्थित आहे ना तिकडे केरळला? आणि हो अगं, चिप्स आणलेस की नाही तिथून? तेव्हा मग अंजली म्हणते की मला माहिती आहे तुम्ही ना हे सगळं मुद्दाम करताय, हो ना, म्हणजे मला नॉर्मल वाटावं किंवा मला काही वाटू नये म्हणून तुम्ही खोटं वागताय ना, किंवा चेहऱ्यावरती हे खोटं स्माईल आणताय. तेव्हा मग आता लगेच अर्णव म्हणतो की नाही ताई, अगं खोटं स्माईलची काय गरज आहे, तू आली आहेस इथे ते समजायसाठी खूप आहे ना. मग आता तू आली आहेस त्याचा आम्हाला आनंद झाला आहे. आणि हे पायाचं म्हणशील तर ते आपण बरं करूच, कशाला काळजी करायची, आपण डॉक्टर बघूया, काळजी करण्याची गरज नाही आहे. तेव्हा मग आता आजी म्हणते की हो अगदी बरोबर बोलतोय अर्णव, काय ना अंजली, घाबरण्याची काहीच गरज नाही आहे. आपण आता हार थोडीच मानली आहे, आपण दुसरा डॉक्टर बघूया, आपण दुसरे इलाज बघूया, काहीच घाबरण्याची गरज नाही. आता ऑपरेशनचं काही झालं नाही म्हणून काय झालं, ठीक आहे, अजिबात वाईट वाटून घेण्याची गरज नाही. तेव्हा मग आता लगेच मामा म्हणतो की हो अगं अंजली, तुला माहिती आहे का, अगं इथे तू नाही आहेस ना, गेल्या काही दिवसांमध्ये काय काय घडलं ना हे तुला सगळं काही सांगायचं आहे आणि काय काय घडलं याची तुला कल्पनाच नाही आहे, हो ना.
असं अंजली म्हटल्यावर असं बोलल्यावर अंजली म्हणते की काय म्हणतोयस मामा, म्हणजे बरंच काही घडलं आहे का या दिवसांमध्ये? तेव्हा असं ते दोघं बोलल्यानंतरही अर्णव त्यांच्याकडे बघत म्हणतो की म्हणजे नक्की कशाबद्दल बोलताय तुम्ही? काय घडून गेलं इतक्या बऱ्याच दिवसांमध्ये? असं म्हटल्यावर तो आता त्याने म्हटल्यावर सगळेजण त्याच्याकडे बघतच बसतात. अंजली आणि मामा दोघंजणही एखादा चोराचा गुन्हा पकडला जातो तसे अर्णवकडे बघत राहतात आणि अर्णवही त्यांच्याकडे अगदी आश्चर्याने बघत राहतो, कारण बरेच दिवसांमध्ये काय घडलं आहे हे त्याला जाणून घ्यायचं असतं. आता पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्णव हा आईच्या श्राद्धामध्ये बसलेला असतो आणि श्राद्धाचे विधी सगळे सुरू असतात. त्यावेळेला मुद्दामच तिकडे बाहेर वल्लरी जाऊन उभी राहते, जेणेकरून ईश्वरीला आतमध्ये येता येऊ नये म्हणून. आणि हे सगळं होत असताना आता ईश्वरी ही दरवाजामध्ये आलेली असते आणि तिला तिथून वल्लरी बघते आणि वल्लरी आल्याबरोबर लगेच तिला बोलून दाखवते की हे सगळं काय आहे आणि तुम्ही दोघी इथे कशाला आलात? काय गरज आहे तुम्हाला दोघांना इथे येण्याची? चला निघा इथून, असं ती त्या दोघींवरतीही ओरडते. आणि त्याच वेळेला तिथे त्या दोघी जाणार तेवढ्यात अंजली येते आणि म्हणते की अगं नम्रता, ईश्वरी, तुम्ही दोघीजणी आलात, या ना, या आतमध्ये या, असं म्हणून आता ती त्या दोघींनाही यायला सांगत असते. आणि वल्लरीच्या नाकावर टेचून नम्रता आणि ईश्वरी दोघीजणीही घरामध्ये प्रवेश करतात. आता वल्लरी मात्र रागाने त्या दोघींकडेही बघत असते. त्यानंतर आता ईश्वरी हा अर्णव बसलेला असताना त्याला म्हणते की सर, तुमचे बाबा. त्यावेळेला मग तो म्हणतो की एक मिनिट मी सिंदूर, काहीही बोलू नकोस. तुला माहिती नाही आहे की आईबाबा नसल्याचं दुःख हे काय आहे ते. त्यावेळेला असं म्हटल्याबरोबर ईश्वरी ही कोलमडते आणि ईश्वरी अगदी रडत रडतच तिकडून निघून जाते. आणि मी आता तुम्हाला काहीच बोलू शकत नाही सर, अशी म्हणते. त्याच वेळेला इथे आता अर्णव हा तिकडेच उभा असतो आणि ईश्वरी निघून गेलेली असते. आणि मग आता अंजली तिथे बघत असताना ईश्वरीला थांबवण्याचा प्रयत्न करते, परंतु ती थांबत नाही. आता मात्र नम्रता इथे म्हणते की अर्णव सर, तुम्ही तिला पटकन बोलून दाखवलं, परंतु तुम्ही याचा विचार केलात का की एरवी तुमच्या सगळ्या प्रश्नांना फडफड आणि सडेतोड उत्तर देणारी ईश्वरी आज तुमच्याशी काही न बोलता शरणागती पत्करून आणि अगदी कोलमडून का बरं रडत निघून गेली असेल? तेव्हा मग असं म्हटल्यावर अर्णव म्हणतो की का का नाही उत्तर दिलं तिने? तेव्हा मग ती सांगते की ईश्वरी अनाथ आहे म्हणून तिने उत्तर दिलं नाही. असं म्हटल्यावर आता अर्णवला मोठा धक्का बसलेला असतो. आता अर्णवला ईश्वरीचं जेव्हा सत्य समजेल तेव्हा अर्णव ईश्वरीची माफी मागून नेमकं पुढे काय करणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.